आणि उद्धव ठाकरेंच्या एका नव्या दाव्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेला आणखी एक विषय मिळाला। दावा केला उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये आणि मुलाखत दिली होती एका इंग्रजी दैनिकाला। उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलंय की आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला सांगितलं होतं। उद्धव ठाकरे यांनी हा दावा केला आणि सोबत अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपचा सूर बदलला अशी टीकाही केली। मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होईल। 2.5 वर्षांसाठी शिवसेना आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल हे अमित शहांसोबतच्या चर्चेमध्ये ठरलं होतं। देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की ते माझा मुलगा आदित्यला मुख्यमंत्री पदासाठी तयार करतील आणि ते स्वतः दिल्लीमध्ये जातील, पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं ठरवलं। उद्धव ठाकरे यांचा हा दावा फडणवीसांनी मात्र सपशेल फेटाळला। उद्धव ठाकरे यांना वेड लागले, मला नाही। उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांनी हे उत्तर दिलं आणि आपल्या कुटुंबाचा विचार ठाकरेंनी केला अशी टीकाही केली। ठाकरेंची पोल उघडली। मला असं वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं। पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो, हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो? बंधू भगिनींनो, हे भ्रमिष्ट झालेले आहेत। आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात। आज हे सपशेल उघडे पडले आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो, हो मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे। पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती। पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली, एक तर मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री, म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।